सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांद मातला भाग 168. चंद्रा आता खूप उलट्या करत होती. तिची उलटी थांबतच नव्हती आणि शशी कासावीस झाला. आतापर्यंत तिला असं कधीच झालं नव्हतं. मग आता काय होतंय हे त्याला कळेना आणि तो तिच्या मागे गेला आणि म्हणाला, चंद्रा काय झालं? तू काही उलटसुलट खाल्लं होतंस का? चंद्रा ओकाऱ्या देऊन देऊन तिच्या पोटाला पीळ पडला होता आणि ती बेडवर येऊन बसली आणि म्हणाली, नाही खाल्लं काहीच नाही, पण उलट्या दिल्या तर काही पडत पण नाही, नुसत्या कोरड्या उलट्या आहेत. असं म्हणून तिला पुन्हा एकदा उलटी यायला लागली आणि शशी तिला म्हणाला, चल चंद्रा आपण दवाखान्यात जाऊया, आता मी नाही थांबू शकत. आणि इतक्यात मा आल्या आणि म्हणाल्या, अजित थांब बेटा, तिला हे खाऊ दे आणि थोडा आराम करू दे. हॉस्पिटलमध्ये लगेच जाण्याची गरज नाही. आणि शशी म्हणाला, मा गरज कशी नाही, तिला त्रास होतोय. आणि त्याला कासावीस झालेला बघून मा म्हणाल्या, अजित तू आणि तुझे बाबा असेच आहेत वाटतं. इतक्या पोलादी छातीचे, बाहेर एकेकाला पुरून उरणारे आणि त्यांच्या छाताडावर लाद घालून उभा राहणारे, पण अशा बाबतीत लगेच हळवे होता. तिला काही नाही झालं, तू जा बाहेर. शशी म्हणाला, पण मा ती का उलट्या करते? मा म्हणाल्या, आता थांबेल बघ तिची उलटी. चंद्रा बेटा इकडे ये आणि हे खा. असं म्हणून त्यांनी तिला लोणचं दिलं आणि चंद्राने ते चाटलं आणि तिला बरं वाटलं. तिची उलटी आणि मळमळ लगेच थांबली आणि चंद्रा हसून म्हणाली, मा अजून द्या ना. आणि मा म्हणाल्या, हे सगळंच्या सगळं तू खा. असं म्हणून त्यांनी तिच्या हातामध्ये ती लोणच्याची वाटी ठेवली आणि चंद्रा खुश झाली आणि मिटक्या मारत लोणचं खायला लागली. आणि हे सगळं बघून शशी चकित झाला. त्याला तर आता काही कळेच ना की तिला अचानक बरं कसं वाटलं. मघाशी तर किती उलट्या करत होती, पण ती ठीक आहे हे बघून त्याला आनंद झाला. आणि तो म्हणाला, मा हा चमत्कार कसा झाला? आणि इतक्यात तिथं रवी शेठ आले आणि म्हणाले, अजित अरे तूच तर केला हा चमत्कार आणि तुलाच माहीत नाही का? तसे शशी चंद्रा थोडे बुचकळ्यात पडले. चंद्राला सुद्धा माहीत नव्हतं की मला काय झाले. आणि शशी म्हणाला, बाबा मी काय केलं? तीच उलट्या करत आहे. रवी शेठनं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला बाहेर घेऊन म्हणाले, बेटा आता आणखीन एक जबाबदारी तुझ्या खांद्यावर आली आहे. आता तू मोठा झालास, समजलं का? शशी पुन्हा म्हणाला, म्हणजे काय बाबा, मला समजेल असं काहीतरी बोला ना. आणि रवी शेठ म्हणाले, अरे अजित, शारदा म्हणत होती की चंद्रा बहुतेक प्रेग्नेंट आहे, तू आता बाप होणार आहेस. आणि हे ऐकून शशी शॉक झाला आणि मला, काय चंद्राने प्रेग्नेंट? बाबा हे कसं शक्य आहे? रवी शेठ म्हणाले, कसं शक्य आहे म्हणजे? का शक्य नाही? तुमचं लग्न झालं आहे, ती तुझी बायको आहे, मग हे तर होतंच ना. आणि लग्न झाल्यावर प्रत्येक कपल याच तर गुड न्यूजची वाट बघत असतं. आणि तू का शॉक होतो? रिलॅक्स माय बॉय, आता लवकरच तुझ्या घरी नवा पाहुणा येणार, दोघात तिसरा. आणि शशी हसून मला, हो बाबा मला ते कळतंय, पण इतक्या लवकर हे सगळं होईल असं वाटलं नव्हतं. आमच्या लग्नाला अजून 2 महिनेसुद्धा नाही झाले आणि मी तर या न्यूजची वाट बघतही नव्हतो, माझ्या डोक्यातही नव्हतं. आणि बहुतेक मीच प्रिकॉशन घेतली नाही. चंद्राला तर काय अडाणीच आहे ती, तिला काय कळतं? ती लहानसुद्धा आहे आणि म्हणून मी आत्ताच रेडी नव्हतो या गोष्टीसाठी. आणि रवी शेठ म्हणाले, आता जे झालं ते झालं, आता फक्त ॲक्सेप्ट करायचं देवाचा प्रसाद म्हणून आणि पुढे जायचं. अँड माय बॉय आय एम सो हॅप्पी, मी पुन्हा एकदा ग्रँडपा होणार आहे. असं म्हणून त्यांनी शशीला मिठीत घेतलं आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि इकडे खोलीत मा चंद्राला सगळं समजावून सांगत होत्या आणि त्या तिला म्हणाल्या, चंद्रा आता तुला कसं वाटतंय? चंद्रा मिटक्या मारत लोणचं खात म्हणाली, मा आता बरं वाटतं. आणि अजून थोडं लोणचं मिळेल का? मा हसल्या आणि उठून बाहेर जाऊन पुन्हा लोणचं घेऊन आल्या. आणि शशी चकित होऊन म्हणाला, मा ती इतकं लोणचं खाते का? अगं खोकला येईल तिला. मा हसून म्हणाल्या, नाही अजित, तिला काही नाही होणार. आणि त्यांनी चंद्राला लोणचं दिलं तर तिनं ते हावरटासारखं घेतलं आणि म्हणाली, मा अजून आहे ना शिल्लक, मला परत खावं वाटलं तर.
मा हसून म्हणाल्या, हो हो, तुला हवं तितकं खा, पण मला आधी सांग, तुला लोणचं का खावंसं वाटतं? हे तुला माहीत आहे का? आणि अडाणी भोळी चंद्रा म्हणाली, नाही माहीत, फक्त लोणचं खाऊन बरं वाटतं म्हणून खाते. मा म्हणाल्या, चंद्रा, अगं मला सांग, तुझे पिरियड मिस झालेत का? आणि चंद्राला काहीच कळत नव्हतं की ते इंग्लिशमधून काय बोलत आहेत. ती म्हणाली, मा, आता तुम्ही काय म्हणालात? मला काहीच नाही कळलं. आणि माच्या लक्षात आलं की तिला इंग्लिश समजतच नाही. आणि त्या तिला मराठीत म्हणाल्या, अगं म्हणजे तुझी पाळी चुकली आहे का? आणि गावंढळ चंद्रा म्हणाली, काय? पाळी चुकली म्हणजे काय? ती पण कधी चुकत असते का? असं म्हणून ती हसली. मा हसल्या आणि म्हणाल्या, अगं म्हणजे तुला शेवटची पाळी कधी आली होती? काही आठवतं का? आणि चंद्रा थोडं आठवत म्हणाली, लग्नाच्या आधी आली होती, त्यानंतर आलीच नाही. आणि आता माच्या लक्षात आलं की नक्कीच चंद्रा प्रेग्नेंट आहे, कारण लग्न होऊन 2 महिने होत आले होते आणि लगेचच ती गरोदर राहिली सुद्धा. आणि मग त्या उठल्या आणि म्हणाल्या, मी आलेच. आणि बाहेर गेल्या आणि रवी शेठला म्हणाल्या, शेठजी, तुम्ही अजितसोबत बोललात का सगळं? रवी शेठ म्हणाले, हो शारदा, तू म्हणालीस ते बोललोय. आणि त्या म्हणाल्या, ओके, खरं तर ही गुड न्यूज नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला सांगायची असते, पण हरकत नाही. चंद्राला अजून याबद्दल काहीच माहीत नाही आणि अजित ही गुड न्यूज तिला देईल. अजित, जा बेटा, आता तू बाप होणार आहेस आणि चंद्र आई होणार आहे. ही गुड न्यूज तू स्वतः तिला दे, तिला काहीच कळतच नाही रे. आणि शशीला आणखीनच टेन्शन आलं. चंद्राला काहीच कळत नाही आणि ती इतक्या लवकर आई होऊन काय करणार? आणि तो म्हणाला, मा, बाबा, तुम्हाला काय वाटतं, चंद्रा प्रिपेअर आहे का ही जबाबदारी उचलायला? आणि मा म्हणाल्या, अजित, मुलगी जेव्हा आई होते ना, तेव्हा प्रत्येक जबाबदारी उचलण्यासाठी ती तयार असते आणि प्रिपेअरसुद्धा होते. हा निसर्गाचा नियमच आहे बेटा. निसर्गच तिला कणखर बनवतो आणि समजूतदारसुद्धा बनवतो. होईल, सगळं ठीक होईल. आणि मग मी कशाला आहे? मी आहे ना तिला समजावून सांगायला. तू जा आणि ही गुड न्यूज तिला दे. आणि मग शशी हळूच बेडरूममध्ये गेला, तर चंद्रा अजूनही तसंच मिटक्या मारत मारत लोणचं खात होती आणि तो तिचा अल्लडपणाकडे डोळे भरून बघत होता. मग तो तिच्याजवळ गेला आणि ती म्हणाली, ऐक की, अरे लय भारी लागतंय लोणचं, घे तू पण खा. असं म्हणून तिनं त्याच्यासमोर लोणच्याची वाटी ठेवली आणि तो म्हणाला, नको, तूच खा, तुला बरं वाटतं ना खाऊन? आणि चंद्रा हसून म्हणाली, नको तर नको, तसं तर मी तुला देणारच नव्हते, पण मुद्दामच घे म्हणाले होते, लगेच देणार नव्हते काही. असं म्हणून ती खूप हसली आणि शशीसुद्धा हसला आणि म्हणाला, चंद्रा, पण तुला अचानकच असं लोणचं का खावं असं वाटतं हे माहीत आहे का तुला? चंद्रा म्हणाली, म्हणजे आता खाऊ वाटतं तर वाटतं, त्यात इतका विचार करण्यासारखं काय आहे? आता तुला झोपावं असं वाटतं, बिडी फुकावी वाटते, मग त्यामागे पण काही कारण असतं का? ते आपोआप होतं. आणि शशी म्हणाला, नाही चंद्रा, अगं तसं नाही म्हणत मी. हे बघ, रोज झोप येणं, भूक लागणं या गोष्टी नॉर्मल असतात, रोजच्या असतात, त्यात आपल्याला काही असं विशेष वाटत नाही. पण आत्ता ही वेगळी ॲक्टिव्हिटी तुझ्या बाबतीत होते, याचं कारण तुला कळतं का? आणि चंद्रा खांदे उचलून ओठ बाहेर काढून म्हणाली, मला नाही माहीत. आणि त्यानं तिच्या हाताला पकडलं, तिच्या हातातली लोणच्याची वाटी बाजूला ठेवली आणि चंद्रा म्हणाली, मी देणार नाही तुला, दे इकडं. शशी म्हणाला, मला नको आहे, तूच सगळं खा आणि मी आणखीन तुला आणून देईन, पण आधी माझ्याकडे बघ. असं म्हणून त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायला सुरुवात केली आणि तीही त्याच्याकडे बघायला लागली. आणि शशी तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, चंद्रा, तुझ्या पोटात इनामदारांचं रक्त वाढत आहे. चंद्रा, मी बाबा आणि तू आपल्या बाळाची आई होणार आहेस आणि म्हणून तुला लोणचं खावंसं वाटतंय. आणि हे ऐकलं आणि चंद्रा स्वतःच चकित झाली आणि म्हणाली, काय, खरंच? पण असं कसं झालं? देव नाही, धर्म नाही, परडी नाही, असलं काहीही न करता मी गरोदर कशी राहिले?
शशी आता बुचकळ्यातच पडला आणि म्हणाला, म्हणजे आता गरोदर राहण्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध चंद्रा? आणि येडी ठकी चंद्रा म्हणाली, अरे आमच्या गावाला कोणती पण बाई गरोदर राहत नसेल ना तर देवऋषाकडे न्यायचे आणि तो तिला कोंबडा कापा, बकरं कापा, लिंबू टाका, विहिरीतल्या परड्या करा, साती आसरा करा, असं काही बाई करायला सांगायचा. कारण पाळी आल्यावर त्या पोरी गावानं वाड्या वगळीनं इकडून तिकडून फिरतात ना, आणि मग इकडचं भूत लाग तिकडचं भूत लाग असं काहीतरी होतं. त्या हमखास विहिरीत उतरलेल्या असतात आणि मग परडी करावीच लागते. त्या विहिरीतल्या साती आसरा तिला लागायच्या आणि इतकं सगळं केल्यावर मगच त्या गरोदर राहायच्या. आणि असलं काहीच न करता मी कशी गरोदर राहिले? आणि शशी खूप हसायला लागला. अगदी पोट धरून तो हसत होता आणि त्याचं हसू थांबत नव्हतं. आणि तो म्हणाला, हाव फुलिश, व्हॉट नॉनसेन्स. अगं किती मूर्खपणाची कल्पना आहे ही. अगं बावळट मुली गरोदर राहण्यासाठी नवरा बायकोचं एकत्र येणं गरजेचं असतं, हे सगळं नाही. खरंच खेडेगावातले किती लोक फसतात ना. आणि तो तिला हसतोय म्हणून चंद्रा गाल फुगून म्हणाले, असू दे, आमच्या गावाकडे असंच असतं, पण माझ्या बाबतीत असं का काय झालं नाही कुणास ठाऊक. आणि शशी तिला मिठी मारत आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, कारण ही मुंबई आहे आणि इथे देवऋषी करून नाही तर नवऱ्याकडून बायकोला बाळ होतं. आणि काय गं, मला सांग, तुमच्या गावाकडे विना नवऱ्याचं बाळ होतं का? जर हे सगळं केलं, बोकड कापलं, कोंबडं कापलं तर, आणि नवराच नसेल तर बाळ होईल? आणि अडाणी चंद्रा पुन्हा डोकं खाजवत म्हणाली, आता मला काय माहीत, तिकडं तर असंच करतात. आणि तो म्हणाला, बरं जाऊ दे, पण मी काय म्हणतो, तू सिरियस आहे का या बाळाविषयी? आत्ता कुठे आपल्याला लग्न झालं आहे, अजून 2 महिने नाही झाले लग्नाला, आणि लगेच ही जबाबदारी का? तुला पेलेल ना? आणि चंद्रा म्हणाले, हो त्यात काही इतकं, होईल सगळं ठीक, असं म्हणून ती पुन्हा लोणचं खात बसली. आणि तिच्या चेहऱ्यावरून असं वाटतच नव्हतं की ती या घटनेनं तिला काही फरक पडलाय. किती अल्लड नादांसारखी वागत होती. आणि शशीचं तर अजून मनही भरलं नव्हतं रोमॅन्स करून, आणि त्याआधीच ही न्यूज आली. आणि नाही, नको, इतक्यात आपल्याला बाळ नको असं त्यानंच निर्णय घेतला. आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन काय ते कन्फर्म करूया आणि हे बाळ नको असं सांगू. पण मा आणि बाबा काय म्हणतील? ते तर किती खुश आहेत ही न्यूज ऐकून. ते मला असं करू देतील का? तरीही त्यांच्याशी बोलावं म्हणून तो आता त्यांच्याकडे गेला. आणि त्यांच्या खोलीच्या बाहेर त्या दोघांची चर्चा त्यानं ऐकली. आणि मा म्हणाल्या, शेठजी, चंद्रा प्रेग्नेंट आहे. आता त्यांचं स्वतःचं बाळ त्यांना येणार, मग आपल्या अभिजितचं कसं काय? आणि रविशेठ विचार करत म्हणाले, शारदा, तू वेडी आहेस का? तुला असं वाटतं का त्यांचं बाळ आलं तर त्यांचं अभिजितवरचं प्रेम कमी होईल? हे कधी शक्य नाही होणार. शारदा म्हणाली, तसं नाही शेठजी, मला तसं म्हणायचं नाही, पण अहो तरी पण माझ्या डोक्यात हा विचार येतोय राहून. आणि तरीही मी तुम्हाला सांगते की त्यांचं बाळसुद्धा आपलं नातवंड असणारच आहे. तर आपली जितकी पण प्रॉपर्टी आहे ना, ती अभिजितच्या आणि अजितच्या दुसऱ्या बाळाच्या नावे करून टाकायची. आता तुम्ही अजितला आपला वारस मानलाच आहे, तर आपण भेदभाव करायचा नाही. दोन्ही नातवंडांना समान इस्टेट द्यायची. आणि रविशेठ ठाम विश्वासानं म्हणाले, नाही शारदा, मी माझी प्रॉपर्टी माझ्या नातवंडांच्या नावे का करेल? ती मी माझ्या मुलाच्या म्हणजेच अजितच्या नावे करेन. आणि मग तो ठरवेल की अभिजितला किती द्यायची आणि दुसऱ्या बाळाला किती द्यायची. आणि मला खूप विश्वास आहे शारदा, त्यांचं स्वतःचं मूल आलं तरी अभिजितवरचं त्यांचं प्रेम तीळभरसुद्धा कमी होणार नाही. आता हे ऐकलं आणि शशीचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले. किती प्रचंड विश्वास होता त्या दोघांचा अभिजितविषयी शशी आणि चंद्रावर. आणि शशीनं एक ठाम निश्चयच केला आणि परतच फिरला. खोलीमध्ये जाऊन तो गुपचूप बसला. चंद्रा म्हणाली, का रे, काय झालं? शशी म्हणाला, काही नाही, तू उद्या तयार राहा आणि हे कोणालाच बोलू नको. पण चंद्रा, आपल्याला हे बाळ नको आहे, आणि हेच काय, आपण कधीच आपल्या मुलाला जन्म द्यायचा नाही. आपल्याला फक्त आपला अभिजित आहे. मी तुलाही सांगणार नव्हतो, पण नंतर तुम्हाला दोष देऊ नये की मी तुला आई का होऊ दिलं नाही, म्हणून मी हे बोलतोय. तुला मंजूर असेल तर बोल. आणि हे ऐकून चंद्राला प्रचंड धक्का बसला. आणि ती म्हणाली, पण असं का? मी आई व्हायचं नाही असं का?
शशी तिचा हात हातात घेऊन म्हणाला, चंद्रा, अभिजितसाठी, आपलं मूल आल्यावर त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ नये म्हणून. चंद्रा म्हणाली, पण मी त्याच्यावर प्रेम करते, मी नाही कुठं म्हणाले. आधी मी त्याची आई असेल, मग आपल्या बाळाची. पण तू असं का बोलतोस? मला हे अजिबात पटत नाही तुझं बोलणं. आणि शशी चिडला आणि मला, चंद्रा, तुला सांगितलेलं कळतं का? आपल्याला हे बाळ नको आहे म्हणजे नको. तू उद्या तयार राहा, आपण हे बाळ पाडून येऊया. आणि तुला माझी शपथ आहे, ही गोष्ट कोणालाही सांगू नको. आणि बाबाला तर बिलकुल नाही समजलं पाहिजे. मी अभिजितला घेऊन येतोय क्लासवरून, असं म्हणून तो निघून गेला. आणि हे ऐकलं आणि तिला प्रचंड धक्का बसला. आजच कळलं की ती आई होणार आहे. जास्त सिरियस नसली तरी बाळाची बातमी ऐकून ती आनंदी झाली होती आणि लगेच तो तिच्याकडून आई होण्याचा हक्क हिरावूनच घेत होता. आणि चंद्रा रडायला लागली.